आणि सगळी रामकहाणी मांडायचा प्रयत्न केला. बरं, त्या वुहानमध्ये कोणीतरी वटवा गुळ खाल्लं, तिथून सुरू झालं नाही सगळं, माहिती तुम्हाला. मग मी असं लिहिलं की त्या वुहानमध्ये कोणी वटवा गुळ खायलाय त्याचा ताप पुऱ्या दुनियेला व्हायलाय. त्या वुहानमध्ये कोणी वटवा गुळ खायलाय त्याचा ताप पुऱ्या दुनियेला व्हायलाय. ट्रम्प म्हणतंय चीन खोटच बोलायलाय, खरी माहिती तर ते लपूनच ठेवायलाय. गोपनीय सूत्र काही वेगळंच सांगायलाय. अमेरिकाच म्हणे त्याला पैसा पुरवायलाय. अरे त्या वटवा गुळालाच म्हणावं आता खरी माहिती तू दे, संख्या काही व्हायलाय बे हे. बरं, प्रत्येकाचा कोरोना वेगळा दिसायलाय. कुणी खोकायलाय, कुणी नाकच पुसायलाय. अबे, दुसऱ्याला भरती करायला गेलेला धडधाकट असून पॉझिटिव्ह निघायलाय. बरं, जो पेशंट आहे तो पळून काय चाललाय, क्वारंटाईनचे शिक्के पुसून काय टाकायलाय. अबे, पोलिसांना मारून डॉक्टरवर थुकून बरं होणार आहे का बे ते, संख्या काही व्हायलाय बे हे. हा, पण दारुडा खरा देशभक्त निघायलाय. दारूमुळे अर्थव्यवस्था रुळावर आली अशी हेडलाईन होती की नाही. तुमच्यापैकी किती लोकांचा हातभार होता मला माहित नाही, पण होती. दारुडा खरा देशभक्त निघायलाय. 6 तास रांगेत अभिमानानं सांगायलाय. वाईन शॉप समोर नारळ फोडायलाय, नाही मिळेल तर सॅनिटायझर प्यायलाय. अबे, कालपर्यंत ज्याच्यावर गल्ली थुकायची तोच अर्थव्यवस्थेचा कणा ठरायलाय. एक तर म्हणला कोरोना युद्धातले फ्रीडम फायटर म्हणून पेन्शन आम्हाला दे, संख्या काही व्हायलंय बे हे. पण काही म्हणा, आता जीव फार जळायलाय. या सगळ्यात माझा देश मागं पडायलाय. मजूर मरायलाय, पोलीस थकायलाय. बरं, रुग्णांचा आकडा तर आभाळ शिवायलाय. मग प्रशासन सांगते त्याचं पालन करून काळजी घेणं हाच मार्ग दिसायलाय. त्या देवाला म्हणावं ही कळ सोसायची आता ताकद आम्हाला दे, संख्या काही व्हायलंय बे हे, संख्या काही व्हायलंय. वा, चला, कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर खरोखरच आपण आलो आहोत. तुमच्या सगळ्यांच्या साथीने इतका सुंदर झाला हा 2.5-3 तासाचा प्रवास. फार मजा आली. तुम्हालाही आली का? खरंच मजा आली का मनापासून? वा, त्यामुळे तुमच्यासाठी 4 ओळी फक्त ऐकवते आणि आपण पुढच्या कवितेकडे जाऊया. की इतकी छान आज साथ दिलीत आम्हाला, त्यामुळे येताना आपल्याजवळ श्वासाशिवाय असतं काय? येताना आपल्याजवळ श्वासाशिवाय असतं काय? जाताना आपल्याकडून श्वासाशिवाय जातं काय? येताना आपल्याजवळ श्वासाशिवाय असतं काय? जाताना आपल्याकडून श्वासाशिवाय जातं काय? तरी सुद्धा जाता जाता एखादं गीत ओठी येतं, तेव्हा डोक्यावरलं ऊन सुद्धा पायाखालची सावली होतं. डोक्यावरलं ऊन सुद्धा पायाखालची सावली होतं. आज अशी सावली बनून आमच्या सगळ्यांच्या सोबत उभे राहिलात, त्यासाठी मनापासून आभार. सातारकरांचे हेरंब जोशी ज्यांनी हा कार्यक्रम आज इथं ठेवला, त्यांचे मनापासून आभार. त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचे, त्यांच्या टीमचे, आमच्या स्मृतिगंधाच्या संपूर्ण कुटुंबातर्फे मी मनापासून आभार मानते. ते सावलीवरून त्यांना झाड बरं, चला पटकन ऐकू का? म्हणजे काय, नेकीवर पूछ पूछ. चाफ्याच्या झाडा, फार सुंदर कविता आहे ही. पद्मा गोळेंची कविता आहे. मी ऐकवायचा प्रयत्न करते. फारच सुंदर शब्द आहेत बघा. की एका गृहिणीच्या मनातल्या भावना आहेत बरं. की चाफ्याच्या झाडा का बरं आला सात स्वप्नात? चाफ्याच्या झाडा का बरं आला सात स्वप्नात? तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं, दुःख नाही उरलं आता मनात. चाफ्याच्या झाडा का बरं आला सात स्वप्नात? तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं, दुःख नाही उरलं आता मनात. फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात. फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात. केसात राखडी, पायात फुगडी, मी वेडी भाबडी तुझ्या मनात. तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात खेळलीये ना. तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात खेळलीये ना. जसं काही घोड्यावर तुझ्याच फांद्यांवर बसून आभाळात फिरलीये ना. चाफ्याच्या झाडा हसून सजवायचं ठरलंय ना. चाफ्याच्या झाडा हसून सजवायचं ठरलंय ना. कुठं नाही बोलायचं, मनात ठेवायचं, फुलांनी ओंजळ भरली आहे ना. चाफ्याच्या झाडा पानात मनात खुपतंय ना. चाफ्याच्या झाडा पानात मनात खुपतंय ना. काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय, तुलाही कळतंय ना. काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय, तुलाही कळतंय.
कळतंय. वा. चला